नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुरू असलेल्या धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच अधिवेशनानंतर अनुदान वाढीबाबत काय स्थिती आहे, कोणत्या लाभार्थ्यांना 3,000 अर्थसहाय्य मिळू शकते, ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट करूया. अनेक लाभार्थी विचारत आहेत की अधिवेशनानंतर संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढले आहे का? याचे उत्तर म्हणजे नाही. सध्या तरी सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेचे मासिक अनुदान वाढवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. पण याच दरम्यान दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक स्वतंत्र योजनेची माहिती समोर आली आहे. ही योजना संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढवण्याबाबत नसून धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना या नावाने सुरू करण्यात आलेली वेगळी योजना आहे. म्हणून या दोन योजना एकसारख्या समजू नका. एकीकडे संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ झालेली नाही, तर दुसरीकडे काही पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मदत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि त्याचा लाभ कोणाला मिळणार आहे ते पुढे सविस्तर पाहूया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही योजना नेमकी कोणासाठी आहे. मित्रांनो, ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही. सध्या ही योजना फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या पात्र दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबवली जात आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेक जणांना वाटू शकते की ही संजय गांधी निराधार योजनेतील 2,500 अनुदान वाढवून 3,000 करण्यात आले आहे, पण तसे नाही. ही संजय गांधी निराधार योजनेची अनुदान वाढ नाही, तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली स्वतंत्र अर्थसहाय्य योजना आहे. म्हणून या दोन योजनांमध्ये गोंधळ करू नका. आता या स्वतंत्र योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती अर्थसहाय्य मिळणार आहे ते पुढे पाहूया. आता पाहूया या योजनेअंतर्गत नेमके किती अर्थसहाय्य मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना एक रकमी 3,000 इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ही माहिती कोणतीही अफवा किंवा सोशल मीडियावर दावा नसून बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. मात्र लक्षात ठेवा की 3,000 अर्थसहाय्य या स्वतंत्र योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. याचा अर्थ असा नाही की संजय गांधी निराधार योजनेचे मासिक अनुदान 3,000 करण्यात आले आहे. आता पुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया काय आहे ते पाहूया. आता या योजनेचा कालावधी किती आहे ते समजून घेऊया. मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच ही योजना 1-2 महिन्यांसाठी नसून 5 वर्षाच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत पात्र ठरणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र अर्ज करताना संबंधित विभागाने दिलेल्या अटी, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो. मित्रांनो, या योजनेचा लाभ प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला मिळणार नाही. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेला दिव्यांग लाभार्थी असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कायमस्वरूपी राहत असाल आणि या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. राज्यातील इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी सध्या ही योजना लागू करण्यात आलेली नाही. आता अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज कुठे मिळणार ते पाहूया. मित्रांनो, या योजनेसाठी आवश्यक असलेले पात्रतेचे निकष, लागणारी कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना हे सर्व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. म्हणून जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि पात्रतेच्या अटी नीट वाचून घ्या. कारण सर्व सूचना समजून घेतल्यानंतरच अर्ज केल्यास पुढील प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आता पाहूया अर्ज नेमका कुठे जमा करायचा. मित्रांनो, अर्ज पूर्ण भरल्यानंतरच त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर हा अर्ज संबंधित विभागाच्या कार्यालयातील आवक जावक कक्षात जमा करायचा आहे. आता इथे एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. फक्त अर्ज जमा केला म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल असे नाही. कारण अर्ज स्वीकारल्यानंतर सुरक्षित विभाग
तुमच्या अर्जाची कागदपत्रांची आणि पात्रतेची पडताळणी करेल. त्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाईल. म्हणून अर्ज भरताना सर्व माहिती अचूक द्या आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण स्वरूपात जोडण्याची काळजी घ्या. आता अर्ज स्वीकारण्याच्या वेळेबद्दल ही माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्ही प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज जमा करणार असाल तर या वेळेतच अर्ज सादर करावा. अनावश्यक अडचण टाळण्यासाठी शक्यतो कार्यालयीन वेळेतच भेट देणे योग्य ठरेल. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया की ही योजना सध्या कुठे लागू आहे. मित्रांनो, सध्या धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित आहे. म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणारे पात्र दिव्यांग लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. परंतु महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ही योजना सध्या लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेबाबत पुढील अधिकृत निर्णयाची वाट पाहणे आवश्यक आहे. आता पाहूया अधिवेशनामध्ये या योजनेबाबत काय चर्चा झाली. मित्रांनो, अधिवेशनाच्या काळात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असलेल्या या योजनेबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सध्या ही योजना फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित आहे. त्यामुळे या योजनेचा विस्तार करून महाराष्ट्रातील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही योजना लागू करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारे 3,000चे अर्थसहाय्य राज्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनाही मिळावे अशी मागणी आणि अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सध्या अधिकृत माहितीनुसार ही योजना फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रापुरतीच लागू आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या माहितीचा अर्थ काय आहे. मित्रांनो, सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 अनुदान दिले जाते. या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये या अनुदान वाढीबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणजे सध्या संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 अनुदान वाढवून 3,000 झालेले नाही. पण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना उपलब्ध आहे. या स्वतंत्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक रकमी 3,000 अर्थसहाय्य मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हणून लक्षात ठेवा, 3,000 अर्थसहाय्य म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढ नसून ही दिव्यांगांसाठीची स्वतंत्र योजना आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान वाढीची सद्यस्थिती, अधिवेशनानंतरची माहिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यामध्ये आपण पाहिले की सध्या संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वाढीबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. तसेच धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही सध्या फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित आहे. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारच्या शेती आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्स रोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.